हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो, आज आपला महाराष्ट्र सेट पेपर 1 प्रिपरेशन्सचा 16वा भाग आहे. आणि त्याचबरोबर ज्या मॉक टेस्ट आपल्या चालू आहे, तर 20 मॉक टेस्टपैकी आपल्या 8 मॉक टेस्ट या अगोदर झालेल्या आहे आणि पुढची मॉक टेस्ट ही फुल टॉपिक्सवरती 31 तारखेला असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही या सगळ्या मॉक टेस्ट अटेंड करा. आणि मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्ही जर या 20 मॉक टेस्ट सॉल्व केल्या तर तुमचे नक्कीच 15 ते 20 मार्क्स वाढतील. आणि मेन म्हणजे या पूर्ण मॉक टेस्ट या मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये तिथे अवेलेबल आहे. तर वेळ अजून गेलेली नाही आहे, तुम्ही अजूनसुद्धा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून या मॉक टेस्ट सॉल्व करू शकता. आणि ते फक्त 199 रुपयामध्ये. आणि मित्रांनो, इतक्या कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला कुठल्याच वेबसाईटवरती अशा मॉक टेस्ट भेटणार नाही. तर तुम्ही या संधीचा नक्कीच फायदा घ्या. तर आज आपण रिसर्च ॲप्टिट्यूडवरती काही इम्पॉर्टंट MCQs बघणार आहोत. पहिला MCQज आहे, रिसर्च इज ऑलवेज, म्हणजेच की संशोधन नेहमीच काय असते. तर रिसर्च इज ऑलवेज एक्सप्लोरिंग न्यू नॉलेज, व्हेरीफाईंग दी ओल्ड नॉलेज अँड फिलिंग दी गॅप बिटवीन दी नॉलेज. म्हणजेच की नवीन ज्ञान ॲड करणे आणि जुन्या ज्ञानाची पडताळणी करणे किंवा ज्ञानामधील अंतर भरणे, या सगळ्या गोष्टी संशोधनामध्ये अवेलेबल असतात. म्हणजेच याचा आन्सर येईल ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबोव. तर मित्रांनो, रिसर्च म्हणजे एक्झॅक्टली काय, तर रिसर्च इज दी प्रोसेस ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम्स अँड फाइंडिंग फॅक्ट्स इन अन ऑर्गनाइज्ड वे. समटाइम्स रिसर्च इज यूज्ड फॉर चॅलेंजिंग ऑर मेकिंग कॉन्ट्रीब्युशन टू जनरलायझेबल नॉलेज. म्हणजेच की संशोधन ही समस्या सोडविण्याची आणि संघटित मार्गाने तथ्य शोधण्याची प्रक्रिया आहे. तर कधीकधी संशोधनाचा उपयोग आव्हानात्मक करण्यासाठी किंवा सामान्यीकरण करण्यायोग्य ज्ञानासाठी योगदान देण्यासाठी केला जातो. आणि विद्यमान सिद्धांत सिद्ध करून आणि निरीक्षणाचे अधिक चांगले वर्णन करण्याचा प्रयत्न करून अतिरिक्त ज्ञान शोधले जातात. आणि मित्रांनो, असे सुद्धा म्हणलं जातं की रिसर्च इज अ क्रिएटिव्ह अँड सिस्टमॅटिक वर्क अंडरटेकिंग टू इन्क्रीज द स्टॉक ऑफ नॉलेज. म्हणजेच की संशोधन हे मानवाचे ज्ञान, त्याची संस्कृती आणि समाज यासह ज्ञानाचा साठा वाढविण्यासाठी हाती घेतलेले एक सर्जनशील आणि पद्धतशीर कार्य आहे. पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय अनइथिकल प्रॅक्टिस ऑफ द रिसर्चर फ्रॉम दी फॉलोइंग. म्हणजेच की खालील संशोधकाची अनैतिक प्रथा ओळखा. तर यामध्ये बघा, संशोधकाची जी अनैतिक प्रथा आहे ती म्हणजे अवॉइडिंग रिलायबल इन्फॉर्मेशन, म्हणजेच की विश्वसनीय माहिती टाळणे. तर अनइथिकल रिसर्च म्हणजे काय, तर अनइथिकल रिसर्च म्हणजे नैतिक नियमांचे उल्लंघन करणारे प्रयोग, जसे की संशोधन सहभागीचे संरक्षण, संशोधक प्राण्यांचे उपचार, रुग्णांची गोपनीयता, भाग घेण्याची किंवा अभ्यासामधून माघार घेण्याची संमती किंवा संशोधनाचे स्वरूप याबद्दल सहभागींना माहिती देणे. आणि त्याचबरोबर काही इथिकल प्रिन्सिपल्ससुद्धा आहेत. तर इथिकल प्रिन्सिपल हे 7 प्रकारचे असतात. पहिला आहे प्रिन्सिपल्स आर बेनिफिशियन्स, दुसरा आहे नॉन मेलेफिशियन्स, तिसरा आहे ऑटोनॉमी, नंतर चौथा आहे जस्टिस, आणि पाचवा आहे ट्रूली टेलिंग, अँड सहावा आहे प्रॉमिस, आणि सातवा आहे कीपिंग. तर अशाच प्रकारे अनइथिकल आणि इथिकल ह्या 2 प्रकारचे संशोधन असतात. पुढचा प्रश्न आहे, रिसर्च इज बेस्ड अपॉन, म्हणजेच की संशोधन कशावर आधारित आहे. तर संशोधन हे सायंटिफिक मेथड्सवरती आधारित आहे. तर सायंटिफिक मेथड म्हणजे नेमकं काय बघूया. अशा दोन्ही लँग्वेजमध्ये तिथे अवेलेबल आहे. तर वेळ अजून गेलेली नाही आहे, तुम्ही अजूनसुद्धा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून या मॉक टेस्ट सॉल्व करू शकता. आणि ते फक्त 199 रुपयामध्ये. आणि मित्रांनो, इतक्या कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला कुठल्याच वेबसाईटवरती अशा मॉक टेस्ट भेटणार नाही. तर तुम्ही या संधीचा नक्कीच फायदा घ्या.
पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड पेपर ऑफ कॅन्डिडेट्स ऑफ द UGC नेट अँड सेट. म्हणजेच की UGC नेट सेट उमेदवारांसाठी रिसर्च ॲप्टिट्यूडचा हेतू काय आहे. तर या ठिकाणी बघा, UGC नेट आणि सेट विद्यार्थ्यांसाठी याचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे की टू आयडेंटिफाय अँड स्क्रीन दी कॅन्डिडेट्स विथ सायंटिफिक ॲप्रोच. म्हणजेच की वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या उमेदवाराची ओळख पटवून देणे आणि त्यांची तपासणी करणे हा त्यांचा मेन हेतू आहे. पुढचा प्रश्न आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कंडक्ट्स सेन्सस आफ्टर एव्हरी 10 years. द मेथड ऑफ रिसर्च यूज्ड इन दिस प्रोसेस इज. म्हणजेच की भारत सरकार दर 10 वर्षांनी जनगणना करते. या प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या संशोधनाची पद्धत खालीलप्रमाणे आहे. तर खालीलप्रमाणे कोणती पद्धत या ठिकाणी आहे. तर बघा, जी सर्वेक्षण पद्धत आहे, तर ती सर्वेक्षण पद्धत भारत सरकार दर 10 वर्षांनी गणना करतो आणि त्याचबरोबर वापरल्या जाणारी ही सगळ्यात महत्त्वाची संशोधनाची पद्धत आहे. तर आता सर्वे म्हणजे काय. तर सर्वे रिसर्च इज अ क्वांटिटेटिव्ह ॲप्रोच दॅट फीचर्स द यूज ऑफ सेल्फ रिपोर्ट मेजर्स ऑन केअरफुली सेलेक्टेड सॅम्पल्स. इट इज अ फ्लेक्झिबल ॲप्रोच दॅट कॅन बी यूज टू स्टडी अ वाईड व्हरायटी ऑफ बेसिक अँड अप्लाइड रिसर्च. म्हणजेच की सर्वेक्षण संशोधन एक परिमाणात्मक दृष्टिकोन आहे ज्यामध्ये काळजीपूर्वक निवडलेल्या नमुन्यांवरील स्वयं अहवाल उपायांचा विचार केला जातो आणि हा एक लवचिक दृष्टिकोन आहे जो विविध प्रकारच्या मूलभूत आणि लागू केलेल्या संशोधन प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आणि त्याच प्रकारे मित्रांनो, सर्वे या 2 पद्धतीने केला जातो. पहिला जो आहे तर तो क्रॉस सेक्शनल मेथडने आणि दुसरा म्हणजे लॉन्जिट्यूडनल मेथडने. अशा 2 प्रकारच्या मेथडने सर्वे हा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, पार्टिसिपंट्स मस्ट गिव्ह व्हॉट बिफोर दे कॅन पार्टिसिपेट इन अ स्टडी. म्हणजेच की संशोधन सहभागींनी अभ्यासात भाग घेण्यापूर्वी त्यांना काय द्यावे लागेल. तर जे संशोधन आहे तर त्यांना भाग घेण्यापूर्वी सगळ्यात पहिले काही गाईडलाईन्स द्याव्या लागतात. म्हणजेच काही मार्गदर्शक तत्त्वे त्यांना तिथे द्यावे लागतात. तर त्या गाईडलाईन्स कोणत्या बघूया. तर गाईडलाईन्स अशी आहे की ऑल रिसर्च पार्टिसिपंट्स मस्ट गिव्ह दिअर परमिशन्स टू बी पार्ट ऑफ ए स्टडी अँड दे मस्ट बी गिवन पार्टिशन्स इन्फॉर्मेशन टू मेक अँड इन्फॉर्म कन्सेंट टू पार्टिसिपेट. म्हणजेच की सर्व संशोधन सहभागींना अभ्यासाचा भाग होण्याची परवानगी देणे आवश्यक आहे आणि त्यात सहभागी होण्यासाठी माहिती देण्याची संमती देण्यासाठी त्यांना उचित माहिती दिली जाते. तर या ठिकाणी त्यांना अजून एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे त्यांना कोणालाही संशोधन सुरू करण्यापूर्वी IRBची मंजुरी सादर करणे सुद्धा आवश्यक आहे. तर IRB म्हणजे काय. तर IRB म्हणजे इन्स्टिट्यूशनल रिव्ह्यू बोर्ड्स. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड पेपर ऑफ कॅन्डिडेट्स ऑफ द UGC नेट अँड सेट. म्हणजेच की UGC नेट सेट उमेदवारांसाठी रिसर्च ॲप्टिट्यूडचा हेतू काय आहे. तर या ठिकाणी बघा, UGC नेट आणि सेट विद्यार्थ्यांसाठी याचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे की टू आयडेंटिफाय अँड स्क्रीन दी कॅन्डिडेट्स विथ सायंटिफिक ॲप्रोच. म्हणजेच की तर usually publishing the results of the same dataset is considered as overlapping publications, especially if the hypothesis, raw data, main study findings and conclusions of both the publications are the same. The one published later might be regarded as duplicate publication. म्हणजेच की सामान्यतः त्याच डेटासेटचा निकाल प्रकाशित करणे आच्छादित प्रकाशन असे मानले जाते. विशेषतः गृहीतक, कच्चा डेटा, मुख्य अभ्यासाचे निष्कर्ष आणि दोन्ही प्रकाशने यांचा निष्कर्ष समान असल्यास नंतर प्रकाशित केलेले डुप्लिकेट प्रकाशन म्हणून देखील ते ओळखले जातात. आणि त्याच प्रकारे डुप्लिकेट प्रकाशन जर ही एक प्रकाशन आहे तर डुप्लिकेट प्रकाशन सारख्याच अजून मल्टिपल पब्लिकेशन्स आणि रेड्युनंट
पब्लिकेशन ह्या दोन सुद्धा पब्लिकेशन्स डुप्लिकेट सारख्याच ओळखल्या जातात. पुढचा प्रश्न आहे अ सेट ऑफ मॉरल प्रिन्सिपल्स अ रिसर्चर्स शुड फॉलो व्हेन कंडक्टिंग रिसर्च इज कॉल्ड. म्हणजेच की संशोधन करताना संशोधकांनी पाळल्या पाहिजेत अशा नैतिक तत्वांचा एक समूह आहे, तर त्याला काय म्हणतात. तर त्या संशोधन करताना संशोधकांनी पाळल्या पाहिजेत अशा ज्या नैतिक तत्वांचा एक समूह आहे, तर त्याला संशोधन नीती म्हणजेच रिसर्च इथिक्स असे म्हणतात. तर रिसर्च इथिक्स म्हणजे काय. Ethics are the moral principles that a person must follow irrespective of the place or time. म्हणजेच की नैतिकता ही नैतिक तत्वे आहेत जी एखाद्या व्यक्तीने पाळली पाहिजेत, ती जागा किंवा वेळ विचारात न घेता. आणि मित्रांनो, इथिक्स जी ही कन्सेप्ट आहे तर ती सगळ्यात पहिले 9 डिसेंबर 1946 रोजी अस्तित्वात आली. आणि नैतिकदृष्ट्या वागणे म्हणजे योग्य वेळी योग्य गोष्ट करणे. तर संशोधकांनी आपापल्या संशोधनाच्या संबंधित क्षेत्रामध्ये पाळले पाहिजे अशा नैतिक तत्वावरती संशोधन नीती नियम केंद्रित करतात. तर नोंदविल्याबद्दल फौजेदारी जे असतात तर ते सुद्धा या ठिकाणी रिसर्च इथिक्सवरती काम करतात. पुढचा प्रश्न आहे टेक्नॉलॉजी नो लॉंगर प्रोटेक्टेड बाय कॉपीराइट अवेलेबल टू एव्हरीवन इज कन्सिडर्ड टू बी. म्हणजेच की तंत्रज्ञान यापुढे सर्वांसाठी उपलब्ध असलेले कॉपीराइट्सद्वारे संरक्षित केलेले नाही, तर हे कोणत्या क्षेत्रात असे मानले जाते. तर या ठिकाणी बघा, तंत्रज्ञान यापुढे सर्वांसाठी उपलब्ध असलेले कॉपीराइट्सद्वारे संरक्षण केलेले नाही, हे इन दी पब्लिक डोमेन या सार्वजनिक क्षेत्रामध्ये मानले जातात. ज्या मॉक टेस्ट आपल्या चालू आहे तर 20 मॉक टेस्टपैकी आपल्या 8 मॉक टेस्ट या अगोदर झालेल्या आहे आणि पुढची मॉक टेस्ट ही फुल टॉपिक्सवरती 31 तारखेला असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही या सगळ्या मॉक टेस्ट अटेंड करा. पुढचा प्रश्न आहे अ रिसर्चर डिवाइड्स हिज पॉप्युलेशन इनटू सर्टेन ग्रुप्स अँड फिक्सेस द साइज ऑफ द सॅम्पल फ्रॉम ईच ग्रुप इट इज कॉल्ड. म्हणजेच की एक संशोधक आपली लोकसंख्या विशिष्ट गटामध्ये विभागते आणि प्रत्येक गटांच्या नमुन्यांचे आकार निश्चित करते, तर याला काय म्हणतात. तर या ठिकाणी बघा, एक संशोधक जेव्हा आपली लोकसंख्या विशिष्ट गटामध्ये विभागतो तर तेव्हा त्याला कोटा सॅम्पल असे म्हणतात. तर कोटा सॅम्पल म्हणजे काय. कोटा सॅम्पलिंग इज अ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक इन विच रिसर्चर्स लुक फॉर अ स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स in their respondents and then take a tailored sample that is in proportion to a population of interest. म्हणजेच की कोटा नमुना जो आहे तर कोटा नमुना घेणे ही एक संभाव्यता नसलेली सॅम्पलिंग तंत्र आहे, ज्यात संशोधक त्यांच्या उत्तरदात्यांमधील विशिष्ट वैशिष्ट्ये शोधतात आणि नंतर आवडीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तयार केलेले नमुना घेतात. आणि त्याच प्रकारे संशोधकांनी जे कोटाचे नमुने निवडण्याचे मुख्य कारण असे आहे की ते संशोधकांना अभ्यासासाठी रुची असलेल्या उपसमूहाचे नमुने घेण्यास अनुमती देते. म्हणजेच एखाद्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आणण्याचं काम हे कोटा सॅम्पलिंगचं असतं. तर अशाच प्रकारे आजचा आपला एपिसोड इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.